प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. 1. तर्कसंगत. 2. तर्कशुद्ध. प्रश्न दुसरा, वैशिष्ट्ये लिहा. अ. श्रीपाद शिला. 1. पाण्याच्या भरपूर वर होती. 2. किनाऱ्यापासून समुद्रात 1.5 पल्लांग आत होती. आ. शार्क मासे. 1. माणसाला ते काकडीसारखे चावून खातात. 2. शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यासारखे असतात. प्रश्न तिसरा, हे केव्हा घडेल ते लिहा. अ. परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. उत्तर, जेव्हा मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित होईल. आ. माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. उत्तर, जेव्हा विरोध व प्रतिकूलता जास्त असेल. प्रश्न चौथा, परिणाम लिहा. अ. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले. परिणाम, स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांना समजले. आ. नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. परिणाम, स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली. पोहत पोहत स्वामीजी त्या शिलखंडावर पोचले. त्या नावाड्याच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य माणूस नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली माणूस आहे. प्रश्न पाचवा, तुमचे मत लिहा. अ. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचण्याबद्दल व्यक्त केलेले मत. उत्तर, एका दिवसात 1 खंड वाचून होणे शक्यच नाही. वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने यापूर्वी पाहिला नव्हता. एखादे पुस्तक वरवर चाळून ते आपल्याला उपयोगाचे नाही हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात, पण स्वामींना मात्र दिवसाला 1 खंड याप्रमाणे 3 दिवसात 3 खंड वाचून परत केले. हे 3 खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही. आ. पैशाशिवाय स्वामीजींना श्रीपाद चिळेवर न नेणाऱ्या नावाड्याबाबत तुमचे मत. उत्तर, शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतून जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोचवण्यास तयार नव्हते. स्वामींकडे पैसे पण नव्हते, परंतु त्या नावाड्याला स्वामींची कीर्ती माहीत नव्हती. तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोचवणे हा नावाड्याचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांनी पैशाशिवाय सोडण्यास नकार दिला. तसेच नावाड्याला स्वामींची कीर्ती अवगत झाल्यावर त्यांना त्याचा पश्चाताप देखील झाला, पण नावाड्यांनी नकार दिला यात मला काहीही चूक वाटत नाही. प्रश्न 6वा, स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा. अ. निर्भयता. 1. स्वामी विवेकानंदांनी एकदम सागरामध्ये उडी मारली. 2. मी आता 2-3 दिवस इथेच राहणार. 3. रात्री एकटेच सोबतीला कोणी नाही. आ. मनाची एकाग्रता. 1. ते रोज 1 खंड वाचायचे. 2. मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो. 3. मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते. ई. दृढ निश्चय. 1.
स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले. 2. ते रोज एक खंड वाचायचे. ई. देशप्रेम. ज्या देशाची सेवा करायची आहे, ज्या समाजाची सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा. उ. वाचन प्रेम. एक इंग्रजी ग्रंथाचे खंडाच्या खंड वाचत असत. 2. ते रोज एक खंड वाचायचे. 3. त्यांनी 3 दिवसात एक खंड वाचून परत केला. प्रश्न 7. तुमचा अनुभव लिहा. अ. काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो, याविषयी तुमचा अनुभव. उत्तर. 6माही परीक्षा एका महिन्यावर येऊन ठेपली होती, तरीही मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करत होतो. एक दिवस मी आजारी पडलो आणि 7 दिवस अभ्यास करू शकलो नाही. उरलेल्या दिवसात मी मन लावून अभ्यास करून परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. ही घटना माझ्या चांगलीच लक्षात राहिली. पुढील परीक्षेचा अभ्यास मी खूप दिवस आधीपासून सुरू करू लागलो. प्रश्न 8. खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्याचे विचार. उडी मारण्यापूर्वी होडीतून माणसाची वाहतूक करणे हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे, मग आपण त्यांना फुकटात का न्यावे? उडी मारल्यानंतर. स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले. त्यांच्या मनात आले, या माणसाच्या वाटेत संकट आले तर, यांचा दम संपला तर. खेळूया शब्दांशी. अ. निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, त्व, आलूपणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. ता पासून समानता, एकता, महानता, सुंदरता. त्वापासून नेतृत्व, कर्तृत्व, व्यक्तित्व, गुरुत्व. आलूपासून कष्टाळू, दयाळू, कृपाळू, मायाळू. पणापासून खोटेपणा, मोठेपणा, प्रामाणिकपणा, उदारपणा. आ. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. अ. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. उत्तर. सर्वांनी सावध राहूनच काम करावे. आ. गाडी वेगाने चालू नये. उत्तर. गाडी हळू चालवावी. ई. शिळे अन्न खाऊ नये. उत्तर. ताजे अन्न खावे. ई. कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. उत्तर. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. उ. जॉन अप्रामाणिक मुलगा नाही. उत्तर. जॉन प्रामाणिक मुलगा आहे. ई. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. उदाहरणार्थ, बेसावध, बे बेरोजगार, बेसुमार, बेजबाबदार, बेधुंद, बेसूर. आपण समजून घेऊया. खालील तक्ता पूर्ण करा. संधी, अधोमुख. संधी विग्रह, अध अधिक मुख. संधी दुर्दैव. संधी विग्रह, दूर अधिक दैव. संधी मनोबल. संधी विग्रह, मन अधिक बल.
संधी दुष्कीर्ती दुष अधिक कीर्ती संधी बहिष्कृत संधी विग्रह बही अधिकृत खालील तक्ता पूर्ण करा. संधी विग्रह मन अधिकृती संधी मनोवृत्ती संधी विग्रह निर अधिक विवाद संधी निर्विवाद संधी विग्रह मन अधिक ध्येय संधी मनोध्येय संधी विग्रह तेज अधिक पुंज संधी तेजपुंज संधी विग्रह आयु अधिक वेद संधी आयुर्वेद